आपलीच मुलं दिवसेंदिवस आपलं ऐकत नाहीत. आज मुलांना धपाटे घालणं योग्य आहे का? मुलं पोलिसांना फोन लावतात, वेगवेगळ्या संस्थांकडे अप्रोच करतात की माझा घरी छळ होतोय, माझं अमुक करायचं राहिलंय तर ते मुलांनी करावं. पण ईच चाइल्ड इज अन इंडिव्हिज्युअल चाइल्ड, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आई वडिलांसकट मुलं देखील मोबाईलवर बिझी असतात, असं चित्र प्रत्येक घरात हल्ली दिसायला लागले. मुलं प्रेम पण घ्यायला तयार नाहीत अशी स्थिती बऱ्याचदा दिसून येते, कारण त्यांना मोबाईलमधनं सो कॉल्ड सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. पालकांनी या मुलांच्या डिजिटलच्या या ॲक्टिव्हनेसवरती कसा कंट्रोल ठेवावा? याचा अर्थ मोबाईलला किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला सतत चिकटलेलं असणं. मुलांना शिस्त लावण्याचं नक्की वय कोणतं असतं? अचानक आपण मुलांचे आधी खूप लाड करून नंतर शिस्त लावायला जाऊ तर ते शक्य होऊ शकत नाही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हल्लीची मुलं ऐकत नाहीत, चिडचिड करतात आणि उद्धटपणे बोलतात, ही सगळ्याच पालकांची तक्रार आहे. आज आमच्या कट्ट्यावरती तुम्हाला या सगळ्यांची उत्तरे मिळणार आहे आणि त्यासाठी आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत सुप्रसिद्ध समुपदेशक प्राजक्ता गांगुल मॅम. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं मी म्हणाले की हल्लीची मुलं ऐकत नाहीत, काय सांगाल याच्यावरती? सर्वप्रथम आपलं महानगर मानिनी कट्ट्यावर तुम्ही मला बोलवलं यासाठी मी आपली आभारी आहे आणि इतका चांगला प्लॅटफॉर्म बोलण्यासाठी मिळू शकणं याच्यातही मला आनंद आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे वळूयात मॅडम. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना छळणारा प्रश्न आहे दिवसेंदिवस. आपलीच मुलं दिवसेंदिवस आपलं ऐकत नाहीत, तर याची कारणं काय आणि उपाय काय, या दोन्हीचा आपण जर का विचार करायचा म्हटला तर थोडं खोलात जायचा आधी प्रयत्न करूयात. का ऐकत नाहीत? आणि पूर्वीची मुलं म्हणजे अगदी आपल्या वेळची मुलं आपण ऐकायचो का? कशामुळे ऐकायचो? तर घरच्यांचा आदर वाटायचा म्हणून, धाक वाटायचा म्हणून, त्यांचा आपल्यावर पगडा असायचा म्हणून, मोठ्यांचं अनुकरण करायचं असतं म्हणून आणि मोठ्यांचं ऐकणं हीच रीत होती म्हणून देखील. पण दरम्यान अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीज सुरू झालेल्या आहेत. सोशल मीडियाचा पगडा प्रचंड प्रमाणात आहे, आपण सगळेजण जाणतोच. त्यामुळे इंडिव्हिज्युअलिटी जास्ती डेव्हलप व्हायला लागली आणि काहीशा बाबतीत, अनेक बाबतीत खरं तर मला जास्ती कळत आहे असा सगळ्या वयातल्या लोकांचा ॲटिट्यूड सुरू झाला, अगदी लहानग्यांचा देखील. आणि त्याच्यातून कमी ऐकणं सुरू झालं. तसंच मला नेहमी असं वाटतं की बऱ्याचदा आईवडील वर्किंग असतात, छोट्या नंबराच्या सदस्यांची फॅमिली असते, तर मुलांना हवं तेव्हा दरवेळेला पालक किंवा पालकत्व करू पाहणारे कोणी अवेलेबल असतातच असं नाही. त्यांच्या भावभावनांची सांगड घालायला, त्यांना त्या त्या वेळेला सपोर्ट द्यायला. तर मुलांना मनातल्या मनात अनेक गोष्टी साचवून ठेवण्याची, दडवून टाकण्याची सवय लागते आणि मग मित्रमैत्रिणींचा किंवा मोबाईलचा सहारा घेतला जातो. त्यात आता असं आपण बघू की मोबाईलमध्ये तर इनपुट आहे, बघत राहणं, ऐकत राहणं. त्याच्याने डोपामाइन चांगलं सुखावेल किंवा मनाला जास्ती उभारी मिळेल किंवा वेगवेगळे गेम्स असतात त्याच्यातनं मारामारी करून कॉम्पिटिटिव्ह नेचर जागृत होईल. परंतु शेवटी तो इनपुट आहे. आउटपुट देणं, भावनांचं संकलन करणं, समजून घेणं आणि त्याची मांडणी करू शकणं, हा प्रकार हल्ली कमी होत चालला आहे जनरेशन टू जनरेशन. आणि त्याच्यामुळे ठराविक प्रकारचंच ऐकणं जे मनाला सुखावणारं ठरेल असा प्रकार सुरू झालेला खूपदा दिसतो. त्यामुळे सल्ला, आपल्याला जे सोयीचं आहे ते सोडून वेगळं काही ऐकण्याचा सल्ला नकोसा वाटतो आणि म्हणून अगदी आपल्याच आईवडिलांचं देखील ऐकणं कमी झालं आहे. असं वेगवेगळ्या आता क्लायंट्समधनं, शाळांच्यातनं, कॉलेजेसमधनं कामं केली आहेत मी, त्यातनं दिसून येतं. वाईट परिस्थिती आहे, पण आहे, हे फॅक्ट आहे. पण याच्यावरती काय, म्हणजे याच्यावरती उपाय काय करायचा? म्हणजे आता आज अशी परिस्थिती आहे, अगदी दरडावून बोललं तरी पण मग तो असं होतं की पालकांकडनं मुलांना अब्यूज केलं जातं, असं पण प्रकरण आहे. मुलं तक्रार करायला लागतात असं आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं की पालक मुलांना दरडवायचे, कधी कधी छडी लागे छमछम, कधी कधी छडी असायची, कधी धपाटे असायचे, कधी दम असायचा. पण त्याच्यामुळे काय झालं की मुलं थोडीशी आई वडिलांच्या म्हणजे धाकाखाली असायची. धाक हा आदरयुक्तच असायचा, म्हणजे मुलं आदरही करायची, त्यांना शिस्त पण त्या धाकाखालीच लावली जायची. आज मुलांना धपाटे घालणं योग्य आहे का?
मारणं योग्य तर नाही. चपराक एखादी द्यावी का नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे आणि मारलंच अति वेळ आल्यानंतर तर ते चेहऱ्यावर, दर्शनी भागात कुठेही नाही. वळ उमटतील म्हणून नव्हे. त्याचा इम्पॅक्ट निराळा होतो म्हणून. पण आपला संताप बाहेर काढण्यासाठी मारलं जात असेल पालकांकडून, तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. तर मग आता मुलांना तर खरं तर डोळे वटारून दाखवण्याची पण भीती वाटते पालकांनाच खरं म्हणजे. का तर वेगवेगळे ॲक्ट्स आहेत, वेस्टर्न कल्चरचा मोठा प्रभाव आहे. मुलं पोलिसांना फोन लावतात, वेगवेगळ्या संस्थांकडे अप्रोच करतात, की माझा घरी छळ होतोय, मानसिक क्लेश आहेत, शारीरिक विटंबना माझी होतीये, इथपर्यंत केसेस घडलेल्या आहेत. का तर आईवडिलांनी हात धरला मुलांचा चुकीचं काहीतरी करताना. मोबाईल मूल हातातून देत नाहीये म्हणून पालक ओरडले आणि त्यानंतर मुलांनी कंप्लेंट केली, की मी स्वायत्त आहे आणि मला जास्ती कळतं कुठच्या वेळेचं माझ्या काय करायचं. मी मालक आहे माझ्या भावनांचा आणि माझ्या वस्तूंचा. त्याच्यामुळे पालकांनी इंटरफेअर करू नये. आता या अर्थात काही बाबतीत टोकाच्या गोष्टी झाल्या, परंतु याच्यावरती उपायात्मक काही गोष्टी करायच्या म्हटल्या तर मी नेहमी म्हणते, सुसंवाद घरामध्ये असायला हवा. म्हणजे काय? तर पालकांनी सल्ला देत राहणं किंवा रात्री तरी निदान एका टेबलवरती बसल्यानंतर स्वतःच्या वेळच्या गप्पा मारत राहणं, असं नाहीये. तर मुलांचंही भावविश्व काय आहे हे समजून घेणं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात त्यांना कसला स्ट्रेस आहे, कारण मुलांनाही हल्ली खूप त्रास असतो. कॉम्पिटिशन असते, जेलसी असते, कधीतरी फेव्हरेटिझम होतं, शाळांच्यातनं कॉलेजेसमधनं वेगवेगळे अनुभव येतात, एकेकटी मुलं असतात, त्यांची भीती वेगळ्या प्रकारची असू शकते, एकटेपणातनं तयार झालेलं नैराश्य असतं, कधी ते ॲडिक्शनकडे जाणारं असतं, कधी एक्सप्रेस काहीच न करू शकणारं असतं. तर या सगळ्या गोष्टी मुलांना आईवडिलांजवळ, जवळच्या कोणातरी जवळ बोलता येतील असं वातावरण निर्माण करणं, त्यासाठी पेशन्स ठेवणं, खरं तर सुरुवातीपासूनच त्याची रुजवात चालू ठेवणं. पण समजा सुरुवातीपासून नाही आहे, तर इट इज नेव्हर टू लेट. आपण हळूहळू पेरत राहिलं तर कधी ना कधीतरी काहीतरी उगवेल. ह्या गाढ विश्वासाने पालकांनी किंवा घरातल्या इतर नातेवाईकांनी देखील मुलांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, तर ते ऐकू देखील शकतील. अशी त्यांच्यात शक्ती निर्माण करण्याचा जर का प्रयत्न केला तर हे होऊ शकतं. त्याचबरोबर आई-वडील पण बऱ्याचदा फ्रस्ट्रेटेड असतात. त्यांच्या वेळच्या राहिलेल्या अनेक हौसा, गरजा ते आता भागवून घ्यायचा प्रयत्न करत असतात मुलांकडून. मुलांच्या थ्रू, की माझं अमुक करायचं राहिलंय तर ते मुलांनी करावं. पण ईच चाइल्ड इज ॲन इंडिव्हिज्युअल चाइल्ड, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. त्यामुळे आपल्याला सूट होणाऱ्या सगळ्या गोष्टी मुलांकडनं आपण अपेक्षित करायच्या का? किंवा आपल्या राहिलेल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर घालायचं का? हा पुन्हा एकदा मोठा वादाचा मुद्दा आहे. तर ते ओझं मुलांना वाटता नये. याचा अर्थ असा नाही की अगदी सुटवंगळच व्हावं आणि मुलांना काही सांगूच नाहीये आणि त्यांना पूर्ण फ्रीडम द्यावा. तर मुलांना हेही कळलं पाहिजे की फ्रीडम कम्स विथ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ती चौकट एखादी जर का शिस्तीची, वळणाची, संस्काराची नाकारली जात असेल, मग त्यामध्ये पालकांचं ऐकणं आलं, काही चांगल्या बाबतीत अनुकरण करणं आलं, पालकांना देखील समजून घेणं आलं, विसंवाद होत असेल कुठल्या गोष्टींवरनं, तर एखाद्या कन्सेन्सियस डिसिजनला येऊन शांतपणे गोष्टी रिझॉल्व्ह करणं आलं. तर या सगळ्यावरती उपाय पुन्हा एकदा कम्युनिकेशन हाच आहे. मग ते एकतर्फी कम्युनिकेशन अर्थात नसून दुतर्फी असायला हवं. मुलांनी पण मोकळेपणाने सांगावं. त्यासाठी पालकांच्यात पेशन्स हवा. या नाही त्या मार्गाने, कधी या व्यक्तीमार्फत, कधी प्रोफेशनल काउन्सिलर्सकडनं काही ना काहीतरी मॅनेज करून गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही आता जसं सांगतायत की संवाद खूप महत्त्वाचा आहे. पण हल्ली जेव्हा आपण म्हणतो की पालकांनी मुलांसाठी वेळ काढावा या संवादासाठी, त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जावं किंवा त्यांच्याबरोबर घरी असाल तर वेळ घालवावा. पण आजच्या या डिजिटलच्या जमान्यामध्ये, आजच्या या डिजिटलच्या काळामध्ये पालक आणि मुलं जेव्हा सुट्टीच्या दिवशी घरी असतात, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या हातामध्ये एकाच हॉलमध्ये बसलेले असतात बऱ्याच वेळा आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आई-वडिलांसकट मुलं देखील मोबाईलवर बिझी असतात. असं चित्र प्रत्येक घरात हल्ली दिसायला लागलंय. अगदी यावर बरोबर तुम्ही आहे. काय सांगाल? आहे. हे चित्र
आहे सगळीकडे आणि सर्वसामान्यपणे नकळतपणे दुर्दैवाने ॲक्सेप्ट होऊ घातलेलं चित्र आहे की घरात 4 जण 3 जण आहेत, परंतु आपापल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले आहेत आणि आपापल्या विश्वात रमतायत. तर ही विश्व वेगवेगळी प्रत्येकाची होणं आणि वेगवेगळी बेटं घरामध्ये तयार होणं हे खरोखर खूप घातक आहे. पण मग त्यासाठी काय करायचं तर फॅमिली टाईम, ठराविक वेळ दिवसभरातला काढून आज दिवसभरात तुझ्या बाबतीत काय झालं किंवा काय होणार आहे. मग ते ब्रेकफास्टच्या वेळेला असेल नाही तर डिनरच्या वेळेला असेल, लंचच्या वेळेला सगळेजण बहुतांशी वेळा बाहेर असतात, पण निदान फोनवरती सुसंवाद ठेवू शकणं. काही प्रॉब्लेम वाटला तर मुलं आईला वडिलांना सांगू शकतील असं वातावरण ठेवणं. ॲट द सेम टाईम प्रत्येक वेळेला मुलांच्या होला हो करू नाही आहे आपण, अशी परिस्थिती घरामध्ये असणं. कारण 1-2 असलेली ही मुलं आताच्या काळामध्ये घरामध्ये तर तीच राजा असतात. सो मुलांना सेंटरला ठेवूनच बऱ्याच गोष्टी घडतात. मुलं म्हणतील ते हो, मुलं म्हणतील तो घराला रंग, मुलं म्हणतील तो पिक्चर, हे व्हायला हवं. मुलांना चॉईसेस द्यायला हवेत. परंतु डिसिजन मेकिंग हा जो प्रकार आहे त्यासाठी त्यांना प्रगल्भतेकडे नेणं हे आधी पालकांचं काम आहे. ते स्वतःच्या वाचनातनं, स्वतःच्या विचारांच्या बैठकीतनं, स्वतःच्या भावनांच्या एक्सप्रेशनमधनं पालक करतायत ना हे आधी बघायला हवं. आणि सुसंवादाकडे येताना मला परत असं जरूर म्हणावं असं वाटेल की बोलतं करणं ही पण एक नॅक आहे. म्हणजे माझ्या वर्कशॉप्समध्ये तर मी हे नेहमीच घेते. पालकांचे आणि मुलांचे एकत्र वर्कशॉप्स असतात, फक्त बाबांचे असतात, फक्त आयांचे असतात, फक्त मुलांचे असतात. त्याच्यामध्ये की का बोलत नाहीत मुलं? आळस आहे म्हणून, इगो आहे म्हणून, पालकांची भीती वाटते म्हणून, वेळच्या वेळेला मुलं म्हणतील तेव्हा पालक अवेलेबल नसतात म्हणून, की एक सांगितल्यानंतर तिसरंच काहीतरी सुरू होतं म्हणून, जुने वाभाडे काढले जातात म्हणून. तर हे सगळं मुलांना काहीसं सहन करायला पण शिकवलं पाहिजे. विसरली आहे हे पिढी. जेन झी आणि अल्फा आणि मिलेनियल्स याच्यामधला हा जो फरक आपण नेहमी म्हणतो, तर त्याच्यामध्ये मुलांचा पेशन्स का कमी होतोय तर त्यांना कुठल्याच गोष्टींपासून वंचित आपण ठेवू शकत नाही आहोत. आपण भले उदाहरणं देतो त्यांना की आमच्या वेळेला हे नव्हतं, ते नव्हतं, आम्ही किती ॲडजस्ट केलं वगैरे वगैरे. पण मग आताचं वातावरण आपण त्यांना ते देतोय का? तर नाही देतो. मग आताच्या वातावरणाशी संलग्न असलेली उदाहरणं जर का आपण त्यांना दिली किंवा त्यांनी मॅच्युअर व्हावं असं वातावरण त्यांच्या भोवती जर का आपण आखलेलं ठेवलं तर हा सुसंवाद चांगला घडू शकेल. मुलांच्यात पेशन्स तयार होईल, मुलांच्यात विजिगीषू वृत्ती तयार होईल, त्यांना वाचावंसं वाटेल, सोशली मुलांना इतरांशी चांगलं बोलावंसं वाटेल. आणि याच्यासाठी फार मोठा काळ देण्याची आणि क्वालिटी पण देण्याची गरज आहे. आपण क्वालिटी टाईम नेहमी म्हणतो, तर तो फक्त वेळ बाहेर फिरायला जाताना म्हणजे मॉलमध्ये जाणं किंवा सुट्ट्यांच्या मध्ये महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर फिरायला जाणं असं नाही आहे. नाटकांना, चांगल्या पिक्चर्सना, प्रदर्शनांना आपण मुलांना घेऊन जातोय का? की मुलं नाही म्हटली आणि घरी मोबाईल बघत बसली किंवा मित्रांच्या फक्त पार्ट्या केल्या तर आपण ते प्रत्येक वेळेला अलाव करतोय लहानपणापासनं. तर ते थोडी घर म्हणून एक शिस्त पहिल्यापासून जर का ठेवलेली असेल तर पालकांच्यात आणि मुलांच्यात चांगला बॉन्ड तयार होऊ शकतो आणि त्याचा फायदा मुलांना पण आयुष्यभर होत राहतो आणि पालकांना पण मुलं बाहेर पडल्यानंतर एम्प्टी नेस्ट सिंड्रोम जाणवत नाही. कारण हा एक मोठा प्रकार आहे की इमोशन्स खूप आहेत बायकांच्यात, पुरुषांच्यातही. तर ते प्रेम काढायचं कुठे? मुलं प्रेम पण घ्यायला तयार नाहीत अशी स्थिती बऱ्याचदा दिसून येते. कारण त्यांना मोबाईलमधनं सो कॉल्ड सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. तर मग अशा वेळेला पुन्हा एकदा कम्युनिकेशनची गाडी कुठच्या पद्धतीने लाईनवर आणायची हा ज्या त्या घरचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. आणि आता तो नाही सोडवला तर पुढच्या काळात ते कठीण होऊन बसू शकणार आहे. मॅम तुम्ही आता पालक यांच्यावरती आपण इतकं बोलतो आहे. हल्ली जसं म्हणतो की मुलं एक्सप्रेस होत नाहीत किंवा ते एक्सप्रेस व्हावीत तशी घरातली परिस्थिती नसते. या दोन्ही गोष्टी मुलांच्या जडणघडणीमध्ये कारणीभूत असतात. पण आताचं जे डिजिटल युग आहे, आताचं जे सध्याचं जे स्पर्धात्मक जे युग आहे, याच्यामध्ये मुलांसाठी डिजिटली पण ॲक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे.
त्याच्यावरती पालकांचा कंट्रोल असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा कुठल्याही मुलांच्या बाबतीत जेव्हा बोलायचं झालं येतं, त्यावेळी सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा त्यातला विषय असतो. तर पालकांनी या मुलांच्या डिजिटलच्या या ॲक्टिव्हनेसवरती कसा कंट्रोल ठेवावा? छान प्रश्न तुम्ही गुंफलायत. कारण डिजिटली ॲक्टिव्ह असणं याचा अर्थ मोबाईलला किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला सतत चिकटलेलं असणं असा असेल तर त्यात मुलांची जरा गल्लत होतीये. जसं बऱ्याचदा पालक मुलांना प्रॉमिसेस करतात की तू अमुक पद्धतीत चांगला वागलास तर तुला मी तमुक लेवलच्या भारीचा अमुक कंपनीचा मोबाईल घेऊन देईन. हे शेवटी आमिष देणंच झालं ना. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की रिवॉर्ड आणि पनिशमेंट दोन्हीचं योग्य संगनमत ठेवून मुलांची जडणघडण झाली पाहिजे, संगोपन झालं पाहिजे, त्यावेळेला कित्येकदा ना लवकर काही गोष्टी घडण्यासाठी वेळेअभावी असेल, पेशन्स अभावी असेल, पालक मुलांना बऱ्याचदा आमिष देतात आणि ते शब्द कधी कधी पाळत पण नाहीत आणि मग मुलं अढी धरून ठेवतात मनामध्ये. तर डिजिटली मुलं स्ट्रॉंग पाहिजेतच, कारण हा जमानाच तो आहे. आणि आता बघू आपण तर 6-8 महिन्याची मुलं स्वतःहून मोबाईल ऑपरेट करू शकतात. त्यांना हवं ते गाणं ठराविक नुसतं बोट लावून काहीतरी काहीतरी करतात आणि सगळ्यांना जेवण भोवती सुद्धा हल्ली मोबाईल बघूनच मुलं करतात, लहान मुलं स्पेशली. आणि कौतुक वाटतं घरातल्यांना. अतिशय कौतुकाने इतरांना दाखवले जातात हे व्हिडिओज की माझं लहान बाळ. मग त्याचे रेज पडणं शरीरावर, मेंदूवर, रक्ताभिसरणावर होणारा त्याचा परिणाम, डोळ्यांवर होणारा परिणाम, चित्तवृत्तीवर होणारा परिणाम, ते नंतर आपण कसं भरून काढणार आहोत हेही आपण बघायला हवं. वेळ नाही आपल्याला म्हणून मुलांना मोबाईल देणं हा प्रकार बाहेर काही देशांच्या मध्ये आता बंद केलेला आहे. आणि आपल्याकडे विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये की जो प्रकार होता पूर्वी की जेवताना आनंदी वातावरण असावं आणि शक्यतो घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून जेवावं. अगदी एकटे जेवत असलो तरी 32 वेळा घास नीट चावून खावा. या गोष्टींचा आपल्याला विसर पडलाय खूपसा. कारण एकीकडे मोबाईल बघत, टी व्हीवरच्या भलभलत्या सिरियल्स बघत किंवा वेगवेगळ्या लेवल्सच्या बातम्या ऐकत आपण जेवतो. तर आपण म्हणतो ना, आपण जे खातो ते आपण बनतो. तर मुलांचा आहार हा एक मोठा विषय आहेच, पण आहार घेत असताना काय विचार त्यांच्या मनात रुजले जात आहेत हाही महत्त्वाचा भाग आहे. सो जेवतानाच्या वेळेचा तुम्ही जो उल्लेख केलात मॅडम, तो त्याऐवजी काय करता येईल. तर मुलं ऑफ स्क्रीन राहूच शकत का नाही आहेत, एकटेपणा त्यांना का त्रास देतो. ॲडिक्शनच आहे हे. मोठ्यांचं पण वाढलंय, फक्त मुलांचं काय. कारण आपण मुलांना अमुक कर तमुक नको सांगू आणि आपण स्वतःच करू तर मुलं का ऐकतील, अनुकरणातनं शिकणारच आहेत आपल्या. तर त्याच्यामुळे डिजिटल मीडिया, डिजिटल काळ हा सगळा महत्त्वाचा भाग आहेच, परंतु काय बघतायत मुलं आणि त्यावर सुरुवातीपासून आपला कंट्रोल असणं म्हणजे मुलांना ओरडण्यासाठी, कॉर्नर करण्यासाठी नव्हे. तर मुलं आहेत ती शेवटी, स्क्रीनवरती अनेक गोष्टी आपसूकपणे पॉपअप होणारच आहेत. तर त्याच्यात बायका पण दिसणार आहेत, त्याच्यात प्रक्षोभक वेगळं पण काही दिसणार आहे. तो कंट्रोल ठेवणं, चाइल्ड लॉक लावून ठेवणं, ठराविक वेळेनंतर मुलांना जास्ती वेळ मोबाईलवरती रमू न देणं आणि ते काय कंटेंट बघतायत हे पहिल्यापासून बघत राहणं, प्रसंगी त्यासाठी ओरडणं आवश्यक आहे. आणि तरच मुलांचं भलं त्यांना आत्ता कळत नसलं तरी पुढे भलं होऊ शकेल जर आपण योग्य पद्धतीत हा ताबा ठेवला तर. मॅडम, आपण नेहमी मुलांना शिस्त लावणं किंवा शिस्तीवरती बोलत असतो. मला एक प्रश्न आहे की मुलांना शिस्त लावण्याचं नक्की वय कोणतं असतं? किती छान प्रश्न आहे. आणि ठराविक वयात अचानक आपण मुलांचे आधी खूप लाड करून नंतर शिस्त लावायला जाऊ तर ते शक्य होऊ शकत नाही. कारण मुलांच्या न्यूरॉन्समध्ये देखील तो प्रकार बसलेलाच नसतो. तर शिस्त म्हणजे काही दरवेळेला छडी लागे छमछम असा प्रकार नसतो किंवा हिटलरशाही असा प्रकार नसतो. पालकांचे किंवा पालकत्वाचे सुद्धा ना 4-5 प्रकार आहेत. अथॉरिटेरियन पेरेंटिंग, अथॉरिटी गाजवणारे काही पालक असतात, कमांड घेणारे, डॉमिनेट करणारे, हिटलरगिरी करणारे, मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे असे काही असतात. ते परमिसिव्ह पेरेंट्स असतात.
म्हणजे समजून घेणारे असतात. ठीक आहे, तुला काय हे स्पोर्ट करायचंय ना, ठीक आहे, पण मग ही कला पण तू करून दाखव, त्याचे हे तुला फायदे होतील, की संवादात्मक रूपात ते मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात. काही पालक अलिप्तच असतात. तुला शिकायचंय, शिक, नको, मी तुला चांगल्या शाळेत घातलंय, माझं काम झालंय. सो हा अलिप्तपणा देखील खूप घातक असतो. तर आयडियल पेरेंटिंग असं आपण काही म्हणू शकत नाही. भले आता खूप पुस्तकं असतात आणि अनेक सायकोलॉजिस्टनी बाहेरच्या तर होच हो, पण आपल्याकडच्या आपण खूप काम करून ठेवलेलं आहे ऑलरेडी याच्यावर. किंवा आपल्याकडे पुराणात, वेदात, भगवद्गीतेमध्ये, मनाच्या श्लोकांमध्ये पण कितीतरी उत्कृष्ट उल्लेख आहेत. गर्भधारणेपासनं किंवा त्या अगोदरपासनं कसे संस्कार व्हावेत त्या बाळावरती किंवा नंतरसुद्धा आपल्याकडचे जे 16 संस्कार आहेत, त्याच्यामध्ये हाच अर्थ आहे, की काही ना काही पद्धतीत मुलांच्या चांगल्या गोष्टींची वेळच्या वेळेला रुजवात व्हावी. पण आता शिस्त या बाबतीत म्हटलं, तर मला नेहमी असं वाटतं, की शिस्त याचा अर्थ फक्त कडकपणा, कठोरपणा असं नाही आहे. तर शिस्त म्हणजे मला असं वाटतं, की रेग्युलॅरिटी, नियमितपणा. की शाळेतनं आल्यानंतर मूल दप्तरातनं डबा बाहेर काढून ठेवतंय ना रिकामा झालेला, किंवा युनिफॉर्म धुवायला टाकतोय ना, किंवा दप्तर जागेवर ठेवलंय ना, चपला जागेवर ठेवल्या आहेत ना, इथपासनं अगदी लहानपणापासनं प्रेमाने सांगत सांगत त्यांना वाढवलेलं असेल, तर या छोट्या मोठ्या सवयी त्यांच्या अंगवळणी पडतात. त्याचंच नंतर रूपांतर शिस्तीमध्ये होतं. ह्यालाच शिस्त म्हणायचं. नंतर रूपांतर होतं ते या छोट्या मोठ्या सवयींमुळे, रेग्युलॅरिटीमुळे. मग ठराविक वेळेला 5-10 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे, खेळायला जाणं, इतरांना भेटणं, 4 गोष्टी चांगल्या शिकणं, चर्चा करणं, छोटे छोटे रोल मॉडेल्स मुलांच्या समोर असू शकतात या बाबतीतले. दरवेळेला आपण टिळक, आगरकर यांचं वाचन मुलांसाठी करूच शकतो असं नाही, करायला पाहिजेच. पहिल्यापासनं, लहानपणापासनं मुलांना मोबाईलवरची फक्त गाणी ऐकवण्याखेरीज रोजच्या आपल्या गोष्टी सांगूनच निजवलं पाहिजे वास्तविक. परंतु ते दरवेळेला शक्य होत नाही. आणि मग काही पालक असं म्हणतात, की आम्ही खूप लाड पण करतो मुलांचे, फक्त अभ्यासाच्याच बाबतीत शिस्त असावी असं वाटतं. पण मुलं त्या पद्धतीत ते घेऊ शकत नाहीत. कारण ओरडा देखील त्यांच्या मनात तितकाच राहतो आणि लाड हा त्यांचा हक्कच आहे असं त्यांना वाटू शकतं कधीतरी. तर लाड आणि प्रेम याच्यात काही पालकांची गडबड होते. लाड आणि प्रेम. हां, म्हणजे प्रेम खूप करणं जे करतोच आपण, करायलाच पाहिजे. ते लाडाच्या रूपात किंवा वस्तुरूपातलं प्रेम असेल तर जरा प्रॉब्लेम होतो. कारण मुलांना त्यात सवयी लागून राहतात, की काहीतरी मला दिलं वस्तू तरच मला छान वाटणार आहे. नुसतं प्रेम दिलं, शाबासकी दिली, कौतुकाचे शब्द मिळाले तर मला समाधान वाटत नाही. मग त्याचं कॉम्पन्सेशन मला आईवडिलांनी काहीतरी छान घेऊन दिलं, छोटं मोठं, तरच मला वाटणार आहे आणि तरच माझी पालकांची जवळीक राहणार आहे. असं विचित्र असोसिएशन होतं आणि त्यावेळेला शिस्त जेव्हा मध्ये येते, अभ्यासाच्या वेळेला, क्लासला जाण्याच्या वेळेला, लोकांच्या समोर वागण्याच्या बाबतीत, तेव्हा मुलं झुगारून लावू शकतात. असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, शिस्त म्हणजे रेग्युलॅरिटी. रेग्युलरली आपण ज्या गोष्टी करतो, कडकपणे, कठोरपणे करण्याची आवश्यकता नाही. आणि मग तो हळूहळू स्पॅन आपण वाढवू शकतो. त्याचा आवाका वाढवू शकतो, की आज 1.5 तास अभ्यास केला आहे, उद्या 4 तास करू, तर माझं करिअर पण चांगलं होऊ शकणार आहे. नक्कीच. मॅम, आपण आता जे आपल्यामध्ये जी चर्चा सुरू आहे, म्हणजे मुलांच्या शिस्तीवरनं वगैरे सुद्धा, एक असा प्रश्न नेहमी विचारला जातो, मुलांना नेहमी मित्र म्हणून बघावं का? मुलं त्याचा फार गैरफायदा पण घेतात. आणि मग आई वडील म्हणून म्हणा, किंवा म्हणजे ज्या गोष्टी ज्या पुढे येतात आपल्या, की मुलं जेव्हा पालकांबरोबर किंवा पालक जेव्हा मुलांबरोबर मित्रासारखं वागायला लागतात, मुलं सुद्धा पालकांकडे मित्र म्हणूनच बघतात. मग आई वडील असण्याचा जो धाक असतो, जो आदर असतो, तो कुठेतरी संपताना काही कुटुंबांमध्ये दिसतोय. तर ही जी हलकीशी रेघ जी आहे मित्र आणि पालक यांच्यामध्ये, ही नक्की कशी ओळखायची? छान प्रश्न आहे आणि परवलीचा प्रश्न आहे. आपण खरंच मुलांचे मित्र बनू शकतो का? आणि काय बाबतीत, कुठल्या बाबतीत बनायला पाहिजे? तुम्ही म्हटलात तसं ही धूसर रेषा आहे, ती बाकी ओलांडता नये. कदाचित सवंगडी, मित्र, सोबती हे आपल्या प्रत्येक गोष्टीला होला हो करू शकतात. चला शाळा बुडवून, कॉलेज बुडवून टाईमपास करूयात,
किंवा एखाद्या क्रशच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत सतत चर्चा करूयात किंवा कॉपी करूयात किंवा घरच्यांच्या विषयी गॉसिप करूयात, शिक्षकांच्या विषयी वेगळी फारशी बरी नसलेली आपली मतं आपण एकमेकांच्या चर्चा करूयात. पालक म्हणून आपण हे करू शकतो का किंवा करायला हवं का? तर डेफिनेटली नाही. कारण मग तिकडे आपला पालक म्हणून, अनुभवी व्यक्ती म्हणून, मुलांची जडणघडण करणारी त्यांची एक शिदोरी म्हणून आपला रोल कमी होऊ शकतो. आणि मग हे आत्ता आपण नाही केलं तर मुलांच्या बाबतीत कोण करणार? ठराविक वयानंतर मुलांचे मित्र होणं, वेगवेगळ्या भावना चर्चा करून एक्सचेंज करणं, त्यांना घरातल्या मोठ्या छोट्या डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, हे खूप छान आहे. ते व्हायला हवंच अगदी पहिल्यापासून, छोट्या मोठ्या बाबतीत. अगदी आज साडी कुठली नेसू आणि आज ऑफिसला जाताना मला टेन्शन आलं आहे कारण आज एक मोठं सबमिशन आहे ते मी केलं नाही, अशा चर्चा करणं. किंवा आज माझं हे चुकलं काम करताना, हे मुलांच्या समोर कन्फेस करणं आणि त्यावर मुलांच्या ज्या कमेंट्स येतील त्या झेलणं. कधीतरी मुलं फार समजूतदारपणे बोलतात असाही अनुभव येतो. पण नकळत मुलांच्यात एव्हरीथिंग इज ओके असा ॲटिट्यूड आपण देत नाही होत ना. हे थोडं सुरुवातीच्या काळात बघितलं तर मुलांच्या वैचारिक बैठकीला चांगला आयाम देणं शक्य होऊ शकेल आपल्याला, असं मला वाटतं. म्हणून दरवेळेला मुलांचे मित्र नाही, एक 25शी नंतर मुलांचे मित्र व्हायला काहीच हरकत नाही आहे. जेव्हा की मुलं आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतील, मांडू शकतील मतं, आणि त्यांना आपण सल्ला देताना पण फक्त पालकत्व जागृत नाही ठेवणार आपल्यातलं, मैत्रीपूर्ण नात्याने सांगू शकू. पण प्रत्येक नात्यामध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतातच की. मुली किंवा मुलं त्यांच्या रिलेशनशिप्सबद्दल कुठल्याही वयात मुलांना वाटलं की पालकांशी बोलूच शकतात. त्याला मैत्री हे नाव द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, असं आपलं मला वाटतं. तर त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण वातावरण असणं, तसं घडवणं वातावरण, तसा स्व आपला ठेवणं आणि मुलांचा स्व तसा निर्माण करणं, की मैत्रीमधलं निर्भेळ कम्युनिकेशन. पण त्याच्यात वाटेल त्या गोष्टीच्या होला हो मुलांच्या नाही करू शकत आपण. कारण मुलांना पालक म्हणून आपण सांगणं हे आपलं काम आहे की देर इज नो फ्री लंच, एव्हरीथिंग हॅज इट्स ओन कॉस्ट. तू ॲडिक्शनकडे गेलीस किंवा वेगळ्या विचारांच्यात अडकलीस, अभ्यासाकडे फोकस नाही ठेवलास, तर त्याची हेवी कॉस्ट तुला द्यायला लागणार आहे या न त्या रूपात. हे पालक सांगू शकतात, फक्त ते ओरडाआरडी करून सांगू नये. अगदी लेक्चर्सच्या स्वरूपात पण सतत सांगू नये, तिसऱ्याच कोणाची तरी उदाहरणं देऊन सतत कंपॅरिझनच्या स्वरूपात सांगू नये. मुलांना कळेल, रुजेल, मुलांची स्वाभाविक टेंडन्सी कशी आहे या पद्धतीत सांगावं. म्हणजे ते मुलांनी समोरून नाही म्हटलं तरी आज झिरपत राहतं. मॅम, माझा एक प्रश्न आहे की हल्लीची मुलं म्हणजे चांगलं शिक्षण घेतात, उत्तम शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होत आहेत, असं प्रत्येक वेळी मग अशा वेळी आईवडिलांचं एखादं मत म्हणा किंवा आईवडील जेव्हा काही बोलतात त्यावेळी मुलं त्यांच्याकडे ओल्ड स्कूल म्हणून पाहतात. ओल्ड स्कूल म्हणजे काय? कालातीत असलेल्या काही गोष्टी आहेतच, पण त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीत केली जाते का? मग अशी म्हटलं तसं लेक्चरच्या स्वरूपात आम्हालाच जास्ती कळतंय अशा ॲटिट्यूडने पालक करतायत. आणि खरोखर मुलांची त्यांची मतं असतात, ती स्टडीफुली त्यांनी मांडली तर उत्तम आहे. पण त्यालाही काहीतरी व्हॅलिडिटी असते. त्यांनी पण 4 ठिकाणी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, अगदी यूट्यूब्सवरती किंवा स्क्रीन्सवरनं काहीतरी नॉलेज मिळवलेलं असतं. त्यांची थॉट प्रोसेस असते. तर त्याला आपण लक्ष देऊन ऐकलं आणि खरोखर आत्ता काय करायला पाहिजे या काळाशी संलग्न असलेल्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा विचार घेतला तर बरं होऊ शकेल. त्यांनाही त्याने आदर दिल्यासारखा होतो आणि मुलांना बरंही वाटू शकतं, त्यातनं त्यांचा कॉन्फिडन्सही वाढवू शकतो. यावरनं ना मला माझ्याकडे एक काउन्सिलिंगसाठी केस यायची ते आठवतं. मोठ्या हुद्द्यावरचे एक पालक होते, वडील पालक. मी आता अर्थात नाव आणि बाकीचे त्यांचे डिटेल्स सांगणार नाही. व्यवस्थित आर्थिक परिस्थिती होती, सगळं म्हणायला सगळं छान होतं, पण त्यांची दोन्ही मुलं खूप मिटत चालली होती, कोशात चाललेली होती. का? तर वडिलांना कमी वेळ, पण जेव्हा वेळ आहे तेव्हा ते मुलांना इतकी शिस्त लावायचे की ॲट टाइम्स मुलांना ते चिमटे देखील काढायचे. ॲट टाइम्स भलभलत्या शब्दात वल्गना करायचे, वाईट पद्धतीत बोलायचे.
मग काउन्सिलिंगच्या दरम्यान खोलात शिरत गेल्यानंतर असं कळलं की एक म्हणजे त्या वडिलांचं लहानपण खूप ट्रॉमॅटिक गेलेलं होतं. त्यांचे वडील कडक शिस्तीचे होते आणि त्यांना खूप विचित्र अनुभव गरिबीमुळे देखील आलेले होते. अवहेलना सहन करायला लागलेली होती. सो त्यावेळी लहानपणच्या अनुभवात त्यांच्या मनात हे घट्ट रुजलेलं होतं की पैसे असले तरच सगळं होतं आणि जग फार वाईट आहे. आपण कमांडिंग राहिलो तरच गोष्टी नीट होतात. आता या वडिलांना हे वाटे की आपल्या मुलांना जगाशी 2 हात करण्याची आपण तयारी करून दिली पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रेमासकट आपण घरातनं पण निगेटिव्हिटी देऊन केली पाहिजे, तर मुलं आपली टफ होतील. सुरुवातीला ही मुलं रफ झाली होती. उलट उत्तरं करायला लागली, रेबेलियस झाली आणि मग हळूहळू कोशात इतकी जायला लागलेली होती की त्यांना कळायचंच नाही की बाबा आपले इतके विचित्र पद्धतीत का वागतात. मग जेव्हा काउन्सिलिंग झालं त्यांना कळलं की त्यांच्या प्रेमाचं, भीतीचं, इन्सिक्युरिटीचं रूपांतर काय प्रकारच्या वागण्यामध्ये होतंय. तर मुलांना, वडिलांना हे सांगण्यात आलं की ऑल इमोशन्स आर अंडरस्टँडेबल बट ऑल बिहेवियर्स आर नॉट. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतंय आणि आपल्या वागण्याचा काय परिणाम होतोय हे जसं मुलांना सांगायला लागतं तसं पालकांना देखील ते समजून घेण्याची खूपदा आवश्यकता असते. आणि त्यामुळे नंतर त्या घरामध्ये चांगला सुसंवाद सुरू झाला. ते पालक एकदा खूप रडले, मोकळे झाले आणि मुलांच्यात आणि त्यांच्यात खूप चांगलं नातं नंतर तयार होऊ शकलं. अगदी मित्रत्वाचं नातं तयार होऊ शकलं. सो असे वेगवेगळे अनुभव पण येतात. पण तुम्ही म्हटलात तसं मॅडम, मुलांचं सगळं ऐकणं जसं शक्य नाही आहे तसं मुलं काय सांगतात त्या बाबतीत थोडा गौर करणं जरुरी भी आहे. तर मुलांना महत्त्व दिल्याचा पण अर्थ लागतो, पण ते कुठल्या बाबतीत ऐकायचं हे ज्या त्या मुद्द्यावरती अवलंबून आहे आणि त्यासाठी मुलांची तयारी करणं, त्यांनी वेल रेड असावं यासाठी वातावरण देणं हे आपल्या हातात आहे. मग मजा येऊ शकते प्रत्येक घरांच्यात. काही घरांच्यात वादाचं वातावरण असतं, काही घरांच्यात आज मी हे पुस्तक वाचलंय त्याच्यातला हा लेख मी वाचून दाखवणार आहे, तू हे वाचून झालंय त्याच्यावरचं अशी मतं आहेत. पॉलिटिकली सुद्धा वेगवेगळी मतं असू शकतात, त्यावर चर्चा झडते आणि खूप रंगत येऊ शकते. वेगवेगळे रंगछटा त्यांच्या भावनांच्यात दिसतात आणि खूप हेल्दी वातावरण त्यांच्याकडे तयार होतं. मुलं कॉम्पिटिटिव्ह तयार होतात चांगली आणि छान करिअर्स करू शकतात त्यामुळे. खूप छान. मॅम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न की जो म्हणजे आता जागतिक प्रश्न आहे जवळजवळ. पालकांना जेव्हा मुलांकडनं हवं ते करून घ्यायचं असतं त्यांच्या मनासारखं, त्यावेळी ते काहीतरी एक म्हणजे इमोशनल ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार येतो आणि हा सेम पॅटर्न मुलंसुद्धा त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी पालकांवरती वापरतात. हे कितपत खरं आहे? हे खरं आहे आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. त्याच्यामध्ये चांगलं, वाईट, खारट, आंबट, तुरट सगळ्याचं कॉम्बिनेशन कायम असतंच. प्रसंगानुसार एखादी चव, एखादा फ्लेवर, एखादं इमोशन जास्ती येत राहतं. परंतु आपल्याला काहीतरी हवं म्हणून खोटं गोड बोलून काहीतरी करून घेणं हे चूक आहे. गोड बोलून करून घ्यायचं म्हटलं तर आपण मग तसं म्हटलं तर आपण मुलांची पहिल्यापासून फसगत करतोच की. मुलांनी 4 घास जास्ती खावे म्हणून मुलांना लहानपणी पण आपण डिस्ट्रॅक्ट करून चिवू, काऊ, गाणी अमुक तमुक करत दाखवत असतो की मुलांना पोषक आहार जावा, त्यानिमित्ताने त्यांनी डोळे मिटून पटकन खाऊन घ्यावं. पण फसवणूक कुठल्या बाबतीत केली जाते, बेसिकली हेतू काय आहे, इंटेन्शन काय आहे, त्याचा मार्ग काय आहे. नाही तर मोठेपणी पण मग ब्लॅकमेलिंग, वेगवेगळ्या धमक्या देणं, इतर कुठल्या तरी भलत्याच गोष्टींचा इन्फ्लुअन्स असणं, म्हणजे तो पॅटर्न होतो. मग तो behavior पॅटर्न होऊ pattern. शकतो. तर कुठल्या गोष्टींना बधायचंय मुलांच्या आणि किती त्यांना डोक्यावर चढवून ठेवायचंय हे ज्या त्या पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. पण मुलं पण दुःखामध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, कधीतरी खोटं बोलतात, कधीतरी चोरी करतात, लपवाछपवी करतात. तर हे समजून घेऊन जिथल्या तिथे वेळच्या वेळेला त्यांना सांभाळत पुढे नेलं तर चुकीच्या गोष्टींना तरी खतपाणी घालणार नाही आणि पालक आणि मुलांचं नातं देखील सुदृढ राहू शकेल आणि त्याचबरोबर प्रत्येक मूल आपल्या समाजाचा चांगला नागरिक होण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व खुलू शकेल. त्यासाठी सजग, जागरूक पालकत्व ठेवणं, त्यासाठी जास्ती विचारप्रवण आपण असणं
आणि त्यासाठी सतत वाचन करणं, चांगल्या गोष्टींच्या सहवासात राहणं हे आपल्या हातात आहे. प्राजक्ताताई, तुम्ही आज खूप आम्हाला छान मार्गदर्शन केलेलं आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आज शोमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचेही खूप आभार, तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार. आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरती वेगवेगळी मतं असू शकतात, पण मला माझं मत इथे आपण मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल देखील खूप आभार. धन्यवाद. आपलीच मुलं दिवसेंदिवस आपलं ऐकत नाहीत. आज मुलांना धपाटे घालणं योग्य आहे का? मुलं पोलिसांना फोन लावतात, वेगवेगळ्या संस्थांकडे अप्रोच करतात की माझा घरी छळ होतोय, माझं अमुक करायचं राहिलंय तर ते मुलांनी करावं. पण ईच चाइल्ड इज अन इंडिव्हिज्युअल चाइल्ड, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आई वडिलांसकट मुलं देखील मोबाईलवर बिझी असतात, असं चित्र प्रत्येक घरात हल्ली दिसायला लागले. मुलं प्रेम पण घ्यायला तयार नाहीत अशी स्थिती बऱ्याचदा दिसून येते, कारण त्यांना मोबाईलमधनं सो कॉल्ड सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. पालकांनी या मुलांच्या डिजिटलच्या या ॲक्टिव्हनेसवरती कसा कंट्रोल ठेवावा? याचा अर्थ मोबाईलला किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला सतत चिकटलेलं असणं. मुलांना शिस्त लावण्याचं नक्की वय कोणतं असतं? अचानक आपण मुलांचे आधी खूप लाड करून नंतर शिस्त लावायला जाऊ तर ते शक्य होऊ शकत नाही. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हल्लीची मुलं ऐकत नाहीत, चिडचिड करतात आणि उद्धटपणे बोलतात, ही सगळ्याच पालकांची तक्रार आहे. आज आमच्या कट्ट्यावरती तुम्हाला या सगळ्यांची उत्तरे मिळणार आहे आणि त्यासाठी आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत सुप्रसिद्ध समुपदेशक प्राजक्ता गांगुल मॅम. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं मी म्हणाले की हल्लीची मुलं ऐकत नाहीत, काय सांगाल याच्यावरती? सर्वप्रथम आपलं महानगर मानिनी कट्ट्यावर तुम्ही मला बोलवलं यासाठी मी आपली आभारी आहे. आणि इतका चांगला प्लॅटफॉर्म बोलण्यासाठी मिळू शकणं याच्यातही मला आनंद आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे वळूयात मॅडम. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना छळणारा प्रश्न आहे दिवसेंदिवस. आपलीच मुलं दिवसेंदिवस आपलं ऐकत नाहीत, तर याची कारणं काय आणि उपाय काय, या दोन्हीचा आपण जर का विचार करायचा म्हटला तर थोडं खोलात जायचा आधी प्रयत्न करूयात. का ऐकत नाहीत? आणि पूर्वीची मुलं म्हणजे अगदी आपल्या वेळची मुलं आपण ऐकायचो का? कशामुळे ऐकायचो? तर घरच्यांचा आदर वाटायचा म्हणून, धाक वाटायचा म्हणून,
त्यांचा आपल्यावर पगडा असायचा म्हणून, मोठ्यांचं अनुकरण करायचं असतं म्हणून आणि मोठ्यांचं ऐकणं हीच रीत होती म्हणून देखील. पण दरम्यान अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीज सुरू झालेल्या आहेत. सोशल मीडियाचा पगडा प्रचंड प्रमाणात आहे, आपण सगळेजण जाणतोच. त्यामुळे इंडिव्हिज्युअलिटी जास्ती डेव्हलप व्हायला लागली आणि काहीशा बाबतीत, अनेक बाबतीत खरं तर मला जास्ती कळतंय असा सगळ्या वयातल्या लोकांचा ॲटिट्यूड सुरू झाला, अगदी लहानग्यांचा देखील. आणि त्याच्यातून कमी ऐकणं सुरू झालं. तसंच मला नेहमी असं वाटतं की बऱ्याचदा आईवडील वर्किंग असतात, छोट्या नंबराच्या सदस्यांची फॅमिली असते, तर मुलांना हवं तेव्हा दरवेळेला पालक किंवा पालकत्व करू पाहणारे कोणी अवेलेबल असतातच असं नाही. त्यांच्या भावभावनांची सांगड घालायला, त्यांना त्या त्या वेळेला सपोर्ट द्यायला. तर मुलांना मनातल्या मनात अनेक गोष्टी साचवून ठेवण्याची, दडवून टाकण्याची सवय लागते आणि मग मित्रमैत्रिणींचा किंवा मोबाईलचा सहारा घेतला जातो. त्यात आता असं आपण बघू की मोबाईलमध्ये तर इनपुट आहे. बघत राहणं, ऐकत राहणं, त्याच्याने डोपामाइन चांगलं सुखावेल किंवा मनाला जास्ती उभारी मिळेल किंवा वेगवेगळे गेम्स असतात, त्याच्यातनं मारामारी करून कॉम्पिटिटिव्ह नेचर जागृत होईल. परंतु शेवटी तो इनपुट आहे. आउटपुट देणं, भावनांचं संकलन करणं, समजून घेणं आणि त्याची मांडणी करू शकणं, हा प्रकार हल्ली कमी होत चाललाय जनरेशन टू जनरेशन. आणि त्याच्यामुळे ठराविक प्रकारचंच ऐकणं जे मनाला सुखावणारं ठरेल असा प्रकार सुरू झालेला खूपदा दिसतो. त्यामुळे सल्ला, आपल्याला जे सोयीचं आहे ते सोडून वेगळं काही ऐकण्याचा सल्ला नकोसा वाटतो आणि म्हणून अगदी आपल्याच आईवडिलांचं देखील ऐकणं कमी झालं आहे. असं वेगवेगळ्या आता क्लायंट्समधनं, शाळांच्यातनं, कॉलेजेसमधनं कामं केली आहेत मी, त्यातनं दिसून येतं. वाईट परिस्थिती आहे, पण आहे हे फॅक्ट आहे. पण याच्यावरती काय, म्हणजे याच्यावरती उपाय काय करायचा? म्हणजे आता आज अशी परिस्थिती आहे, अगदी दरडावून बोललं तरी पण मग तो असं होतं की पालकांकडनं मुलांना अब्यूज केलं जातं, असं पण प्रकरण आहे. मुलं तक्रार करायला लागतात. असं आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं की पालक मुलांना दरडवायचे, कधी कधी छडी लागे छमछम, अगदी कधी कधी अगदी छडी असायची, कधी धपाटे असायचे, कधी दम असायचा. पण त्याच्यामुळे काय झालं की मुलं थोडीशी आई वडिलांच्या म्हणजे धाकाखाली असायची. धाक हा आदरयुक्तच असायचा, म्हणजे मुलं आदरही करायची, त्यांना शिस्त पण त्या धाकाखालीच लावली जायची. आज मुलांना धपाटे घालणं योग्य आहे का? मारणं योग्य तर नाही. चपराक एखादी द्यावी का नाही हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. आणि मारलंच अति वेळ आल्यानंतर तर ते चेहऱ्यावर, दर्शनी भागात कुठेही नाही, वळ उमटतील म्हणून नव्हे, त्याचा इम्पॅक्ट निराळा होतो म्हणून. पण आपला संताप बाहेर काढण्यासाठी मारलं जात असेल पालकांकडून तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. तर मग आता मुलांना तर खरं तर डोळे वटारून दाखवण्याची पण भीती वाटते पालकांनाच खरं म्हणजे. का, आता वेगवेगळे ॲक्ट्स आहेत, वेस्टर्न कल्चरचा मोठा प्रभाव आहे. मुलं पोलिसांना फोन लावतात, वेगवेगळ्या संस्थांकडे अप्रोच करतात की माझा घरी छळ होतोय, मानसिक क्लेश आहेत, शारीरिक विटंबना माझी होतीये, इथपर्यंत केसेस घडलेले आहेत. का, तर आईवडिलांनी हात धरला मुलांचा चुकीचं काहीतरी करताना. मोबाईल मूल हातातून देत नाहीये म्हणून पालक ओरडले आणि त्यानंतर मुलांनी कंप्लेंट केली की मी स्वायत्त आहे आणि मला जास्ती कळतं कुठच्या वेळेचं माझ्या काय करायचं, मी मालक आहे माझ्या भावनांचा आणि माझ्या वस्तूंचा, त्याच्यामुळे पालकांनी इंटरफेअर करू नये. आता या अर्थात काही बाबतीत टोकाच्या गोष्टी झाल्या, परंतु याच्यावरती उपायात्मक काही गोष्टी करायच्या म्हटल्या तर मी नेहमी म्हणते सुसंवाद घरामध्ये असायला हवा. म्हणजे काय, तर पालकांनी सल्ला देत राहणं किंवा रात्री तरी निदान एका टेबलवरती बसल्यानंतर स्वतःच्या वेळच्या गप्पा मारत राहणं असं नाही आहे. तर मुलांचंही भावविश्व काय आहे हे समजून घेणं, त्यांच्या रोजच्या आयुष्यात त्यांना कसला स्ट्रेस आहे, कारण मुलांनाही हल्ली खूप त्रास असतो. कॉम्पिटिशन असते, जेलसी असते, कधीतरी फेवरेटिझम होतं, शाळांच्यातनं कॉलेजेसमधनं वेगवेगळे अनुभव येतात, एकटी मुलं असतात, त्यांची भीती वेगळ्या प्रकारची असू शकते, एकटेपणातनं तयार झालेलं नैराश्य असतं, कधी ते ॲडिक्शनकडे जाणारं असतं, कधी एक्सप्रेस काहीच न करू शकणारं असतं.
तर या सगळ्या गोष्टी मुलांना आईवडिलांजवळ, जवळच्या कोणातरी जवळ बोलता येतील असं वातावरण निर्माण करणं, त्यासाठी पेशन्स ठेवणं, खरं तर सुरुवातीपासूनच त्याची रुजवात चालू ठेवणं. पण समजा सुरुवातीपासून नाही आहे, तर इट इज नेव्हर टू लेट. आपण हळूहळू पेरत राहिलं तर कधी ना कधीतरी काहीतरी उगवेल. ह्या गाढ विश्वासाने पालकांनी किंवा घरातल्या इतर नातेवाईकांनी देखील मुलांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकू देखील शकतील, अशी त्यांच्यात शक्ती निर्माण करण्याचा जर का प्रयत्न केला तर हे होऊ शकतं. त्याचबरोबर आई वडील पण बऱ्याचदा फ्रस्ट्रेटेड असतात. त्यांच्या वेळच्या राहिलेल्या अनेक हौसा, गरजा ते आता भागवून घ्यायचा प्रयत्न करत असतात मुलांच्या थ्रू, की माझं अमुक करायचं राहिलंय तर ते मुलांनी करावं. पण ईच चाइल्ड इज अन इंडिव्हिज्युअल चाइल्ड, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी. त्यामुळे आपल्याला सूट होणाऱ्या सगळ्या गोष्टी मुलांकडनं आपण अपेक्षित करायच्या का? किंवा आपल्या राहिलेल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर घालायचं का? हा पुन्हा एकदा मोठा वादाचा मुद्दा आहे. तर ते ओझं मुलांना वाटता नये, याचा अर्थ असा नाही की अगदी सुटवंगळच व्हावं आणि मुलांना काही सांगूच नाहीये आणि त्यांना पूर्ण फ्रीडम द्यावा. तर मुलांना हेही कळलं पाहिजे की फ्रीडम कम्स विथ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ती चौकट एखादी जर का शिस्तीची, वळणाची, संस्काराची नाकारली जात असेल, मग त्यामध्ये पालकांचं ऐकणं आलं, काही चांगल्या बाबतीत अनुकरण करणं आलं, पालकांना देखील समजून घेणं आलं, विसंवाद होत असेल कुठल्या गोष्टींवरनं, तर एखाद्या कन्सेन्सियस डिसिजनला येऊन शांतपणे गोष्टी रिझॉल्व्ह करणं आलं. तर या सगळ्यावरती उपाय पुन्हा एकदा कम्युनिकेशन हाच आहे. मग ते एकतर्फी कम्युनिकेशन अर्थात नसून दुतर्फी असायला हवं. मुलांनी पण मोकळेपणाने सांगावं. त्यासाठी पालकांच्यात पेशन्स हवा. या नाही त्या मार्गाने, कधी या व्यक्तीमार्फत, कधी प्रोफेशनल काउन्सिलर्सकडनं काही ना काहीतरी मॅनेज करून गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही आता जसं सांगतायत की संवाद खूप महत्त्वाचा आहे. पण हल्ली जेव्हा आपण म्हणतो की पालकांनी मुलांसाठी वेळ काढावा या संवादासाठी, त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जावं किंवा त्यांच्याबरोबर घरी असाल तर वेळ घालवावा. पण आजच्या या डिजिटलच्या जमान्यामध्ये, आजच्या या डिजिटलच्या काळामध्ये पालक आणि मुलं जेव्हा सुट्टीच्या दिवशी घरी असतात, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या हातामध्ये एकाच हॉलमध्ये बसलेले असतात बऱ्याच वेळा आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आई-वडिलांसकट मुलं देखील मोबाईलवर बिझी असतात. असं चित्र प्रत्येक घरात हल्ली दिसायला लागलंय. अगदी यावर बरोबर तुम्ही आहे. काय सांगाल? आहे. हे चित्र आहे सगळीकडे आणि सर्वसामान्यपणे, नकळतपणे, दुर्दैवाने ॲक्सेप्ट होऊ घातलेलं चित्र आहे, की घरात 4 जणं, 3 जणं आहेत, परंतु आपापल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले आहेत आणि आपापल्या विश्वात रमतायत. तर ही विश्व वेगवेगळी प्रत्येकाची होणं आणि वेगवेगळी बेटं घरामध्ये तयार होणं, हे खरोखर खूप घातक आहे. पण मग त्यासाठी काय करायचं, तर फॅमिली टाईम, ठराविक वेळ दिवसभरातला काढून आज दिवसभरात तुझ्या बाबतीत काय झालं किंवा काय होणार आहे. मग ते ब्रेकफास्टच्या वेळेला असेल, नाहीतर डिनरच्या वेळेला असेल, लंचच्या वेळेला सगळेजण बहुतांशी वेळा बाहेर असतात. पण निदान फोनवरती सुसंवाद ठेवू शकणं, काही प्रॉब्लेम वाटला तर मुलं आईला, वडिलांना सांगू शकतील असं वातावरण ठेवणं. ॲट द सेम टाईम प्रत्येक वेळेला मुलांच्या होला हो करू नये आपण, अशी परिस्थिती घरामध्ये असणं. कारण 1-2 असलेली ही मुलं आताच्या काळामध्ये घरामध्ये, तर तीच राजा असतात. सो मुलांना सेंटरला ठेवूनच बऱ्याच गोष्टी घडतात. मुलं म्हणतील ते हो, मुलं म्हणतील तो घराला रंग, मुलं म्हणतील तो पिक्चर. हे व्हायला हवं, मुलांना चॉईसेस द्यायला हवेत. परंतु डिसिजन मेकिंग हा जो प्रकार आहे, त्यासाठी त्यांना प्रगल्भतेकडे नेणं हे आधी पालकांचं काम आहे. ते स्वतःच्या वाचनातनं, स्वतःच्या विचारांच्या बैठकीतनं, स्वतःच्या भावनांच्या एक्सप्रेशनमधनं पालक करतायत ना, हे आधी बघायला हवं. आणि सुसंवादाकडे येताना मला परत असं जरूर म्हणावं असं वाटेल, की बोलतं करणं ही पण एक नॅक आहे. म्हणजे माझ्या वर्कशॉप्समध्ये तर मी हे नेहमीच घेते. पालकांचे आणि मुलांचे एकत्र वर्कशॉप्स असतात, फक्त बाबांचे असतात, फक्त आयांचे असतात, फक्त मुलांचे असतात. त्याच्यामध्ये की का बोलत नाहीत मुलं? आळस आहे म्हणून? इगो आहे म्हणून? पालकांची भीती वाटते म्हणून? वेळच्या वेळेला मुलं म्हणतील तेव्हा पालक अवेलेबल नसतात म्हणून? की एक सांगितल्यानंतर तिसरंच काहीतरी सुरू होतं.
म्हणून जुने वाभाडे काढले जातात म्हणून. तर हे सगळं मुलांना काहीसं सहन करायला पण शिकवलं पाहिजे. विसरली आहे हे पिढी. जेन झी आणि अल्फा आणि मिलेनियल्स याच्यामधला हा जो फरक आपण नेहमी म्हणतो, तर त्याच्यामध्ये मुलांचा पेशन्स का कमी होतोय, तर त्यांना कुठल्याच गोष्टींपासून वंचित आपण ठेवू शकत नाही आहोत. आपण भले उदाहरणं देतो त्यांना, की आमच्या वेळेला हे नव्हतं, ते नव्हतं, आम्ही किती ॲडजस्ट केलं वगैरे वगैरे. पण मग आताचं वातावरण आपण त्यांना ते देतोय का? तर नाही देत आहोत. मग आताच्या वातावरणाशी संलग्न असलेली उदाहरणं जर का आपण त्यांना दिली किंवा त्यांनी मॅच्युअर व्हावं असं वातावरण त्यांच्या भोवती जर का आपण आखलेलं ठेवलं, तर हा सुसंवाद चांगला घडू शकेल. मुलांच्यात पेशन्स तयार होईल, मुलांच्यात विजिगीषू वृत्ती तयार होईल, त्यांना वाचावंसं वाटेल, सोशली मुलांना इतरांशी चांगलं बोलावंसं वाटेल. आणि याच्यासाठी फार मोठा काळ देण्याची आणि क्वालिटी पण देण्याची गरज आहे. आपण क्वालिटी टाईम नेहमी म्हणतो, तर तो फक्त वेळ बाहेर फिरायला जाताना म्हणजे मॉलमध्ये जाणं किंवा सुट्ट्यांच्या मध्ये महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर फिरायला जाणं असं नाही आहे. नाटकांना, चांगल्या पिक्चर्सना, प्रदर्शनांना आपण मुलांना घेऊन जातोय का? की मुलं नाही म्हटली आणि घरी मोबाईल बघत बसली किंवा मित्रांच्या फक्त पार्ट्या केल्या, तर आपण ते प्रत्येक वेळेला अलाव करतोय लहानपणापासनं. तर ते थोडी घर म्हणून एक शिस्त पहिल्यापासून जर का ठेवलेली असेल, तर पालकांच्यात आणि मुलांच्यात चांगला बॉन्ड तयार होऊ शकतो आणि त्याचा फायदा मुलांना पण आयुष्यभर होत राहतो आणि पालकांना पण मुलं बाहेर पडल्यानंतर एम्प्टी नेस्ट सिंड्रोम जाणवत नाही. कारण हा एक मोठा प्रकार आहे की इमोशन्स खूप आहेत बायकांच्यात, पुरुषांच्यातही. तर ते प्रेम काढायचं कुठे? मुलं प्रेम पण घ्यायला तयार नाहीत अशी स्थिती बऱ्याचदा दिसून येते. कारण त्यांना मोबाईलमधनं सो कॉल्ड सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. तर मग अशा वेळेला पुन्हा एकदा कम्युनिकेशनची गाडी कुठच्या पद्धतीने लाईनवर आणायची, हा ज्या त्या घरचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. आणि आता तो नाही सोडवला तर पुढच्या काळात ते कठीण होऊन बसू शकणार आहे. मॅम, तुम्ही आता बालक यांच्यावरती आपण इतकं बोलतो आहे. हल्ली जसं म्हणतो की मुलं एक्सप्रेस होत नाहीत किंवा ते एक्सप्रेस व्हावीत तशी घरातली परिस्थिती नसते. या दोन्ही गोष्टी मुलांच्या जडणघडणीमध्ये कारणीभूत असतात. पण आताचं जे डिजिटल युग आहे, आताचं जे सध्याचं जे स्पर्धात्मक जे युग आहे, याच्यामध्ये मुलांसाठी डिजिटली पण ॲक्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती पालकांचा कंट्रोल असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा कुठल्याही मुलांच्या बाबतीत जेव्हा बोलायचं येतं, त्यावेळी सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा त्यातला विषय असतो. तर पालकांनी या मुलांच्या डिजिटलच्या या ॲक्टिव्हनेसवरती कसा कंट्रोल ठेवावा? छान प्रश्न तुम्ही गुंफलायत. कारण डिजिटली ॲक्टिव्ह असणं याचा अर्थ मोबाईलला किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला सतत चिकटलेलं असणं असा असेल, तर त्यात मुलांची जरा गल्लत होतीये. जसं बऱ्याचदा पालक मुलांना प्रॉमिसेस करतात, की तू अमुक पद्धतीत चांगला वागलास तर तुला मी तमुक लेवलच्या भारीचा अमुक कंपनीचा मोबाईल घेऊन देईन. हे शेवटी आमिष देणंच झालं ना. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की रिवॉर्ड आणि पनिशमेंट दोन्हीचं योग्य संगनमत ठेवून मुलांची जडणघडण झाली पाहिजे, संगोपन झालं पाहिजे, त्यावेळेला कित्येकदा ना लवकर काही गोष्टी घडण्यासाठी वेळेअभावी असेल, पेशन्स अभावी असेल, पालक मुलांना बऱ्याचदा आमिष देतात आणि ते शब्द कधी कधी पाळत पण नाहीत आणि मग मुलं अढी धरून ठेवतात मनामध्ये. तर डिजिटली मुलं स्ट्रॉंग पाहिजेतच, कारण हा जमानाच तो आहे. आणि आता बघू आपण तर 6-8 महिन्याची मुलं स्वतःहून मोबाईल ऑपरेट करू शकतात. त्यांना हवं ते गाणं ठराविक नुसतं बोट लावून काहीतरी करतात आणि सगळ्यांना जेवण भोवती सुद्धा हल्ली मोबाईल बघूनच मुलं करतात, लहान मुलं स्पेशली. आणि कौतुक वाटतं घरातल्यांना. अतिशय कौतुकाने इतरांना दाखवल्या जातात हे व्हिडिओज की माझं लहान बाळ. मग त्याचे रेज पडणं शरीरावर, मेंदूवर, रक्ताभिसरणावर होणारा त्याचा परिणाम, डोळ्यांवर होणारा परिणाम, चित्तवृत्तीवर होणारा परिणाम, ते नंतर आपण कसं भरून काढणार आहोत हेही आपण बघायला हवं. वेळ नाही आपल्याला म्हणून मुलांना मोबाईल देणं हा प्रकार बाहेर काही देशांच्या मध्ये आता बंद केलेला आहे. आणि आपल्याकडे विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये की जो प्रकार होता पूर्वी की जेवताना आनंदी वातावरण असावं आणि शक्यतो घरातल्या सर्व सदस्यांनी मिळून जेवावं.
अगदी एकटे जेवत असलो तरी 32 वेळा घास नीट चावून खावा. या गोष्टींचा आपल्याला विसर पडलाय खूपसा. कारण एकीकडे मोबाईल बघत, टीव्हीवरच्या भलभलत्या सिरियल्स बघत किंवा वेगवेगळ्या लेवल्सच्या बातम्या ऐकत आपण जेवतो. तर आपण म्हणतो ना, आपण जे खातो ते आपण बनतो. तर मुलांचा आहार हा एक मोठा विषय आहेच. पण आहार घेत असताना काय विचार त्यांच्या मनात रुजले जात आहेत हाही महत्त्वाचा भाग आहे. सो जेवतानाच्या वेळेचा तुम्ही जो उल्लेख केलात मॅडम, तो त्याऐवजी काय करता येईल? तर मुलं ऑफ स्क्रीन राहूच शकत का नाहीयेत? एकटेपणा त्यांना का म्हणजे त्रास addiction देतो? वाढलंय मुलांना. ॲडिक्शनच आहे हे. मोठ्यांचं पण वाढलंय, फक्त मुलांचं अगदी काय? बरोबर आहे. कारण आपण मुलांना अमुक कर तमुक नको सांगू आणि आपण स्वतःच करू तर करतो. मुलं का ऐकतील? अनुकरणातनं अगदी. शिकणारच आहेत आपल्या. तर त्याच्यामुळे डिजिटल मीडिया, डिजिटल काळ हा सगळा महत्त्वाचा भाग आहेच. परंतु काय बघतायत मुलं आणि त्यावर सुरुवातीपासनं आपला कंट्रोल असणं म्हणजे मुलांना ओरडण्यासाठी, कॉर्नर करण्यासाठी नव्हे, तर मुलं आहेत ती शेवटी. स्क्रीनवरती अनेक गोष्टी आपसूकपणे पॉपअप होणारच आहेत. तर त्याच्यात बायका पण दिसणार आहेत, त्याच्यात प्रक्षोभक वेगळं पण काही दिसणार आहे. तो कंट्रोल ठेवणं, चाइल्ड लॉक लावून ठेवणं, ठराविक वेळेनंतर मुलांना जास्ती वेळ मोबाईलवरती रमू न देणं आणि ते काय कंटेंट बघतायत हे पहिल्यापासून बघत राहणं, प्रसंगी त्यासाठी ओरडणं आवश्यक आहे. आणि तरच मुलांचं भलं त्यांना आत्ता कळत नसलं तरी पुढे भलं होऊ शकेल जर आपण योग्य पद्धतीत हा ताबा ठेवला तर. मॅडम, आपण नेहमी मुलांना शिस्त लावणं किंवा शिस्तीवरती बोलत असतो. मला एक प्रश्न आहे की मुलांना शिस्त लावण्याचं नक्की वय कोणतं असतं? किती छान प्रश्न आहे. आणि ठराविक वयात अचानक आपण मुलांचे आधी खूप लाड करून नंतर शिस्त लावायला जाऊ तर ते शक्य होऊ शकत नाही. कारण मुलांच्या न्यूरॉन्समध्ये देखील तो प्रकार बसलेलाच नसतो. तर शिस्त म्हणजे काही दरवेळेला छडी लागे छमछम असा प्रकार नसतो किंवा हिटलरशाही असा प्रकार नसतो. पालकांचे किंवा पालकत्वाचे सुद्धा ना 4-5 प्रकार आहेत. अथॉरिटेरियन पेरेंटिंग, अथॉरिटी गाजवणारे काही पालक असतात, कमांड घेणारे, डॉमिनेट करणारे, हिटलरगिरी करणारे, मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे असे. काही असतात ते परमिसिव्ह पेरेंट्स असतात, म्हणजे समजून घेणारे असतात. ठीक आहे, तुला काय हे स्पोर्ट करायचंय ना, ठीक आहे, पण मग ही कला पण तू करून दाखव, त्याचे हे तुला फायदे होतील, की संवादात्मक रूपात ते मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात. काही पालक अलिप्तच असतात, तुला शिकायचंय शिक, नको मी तुला चांगल्या शाळेत घातलंय, माझं काम झालंय. सो हा अलिप्तपणा देखील खूप घातक असतो. तर आयडियल पेरेंटिंग असं आपण काही म्हणू शकत नाही. भले आता खूप पुस्तकं असतात आणि अनेक सायकोलॉजिस्टनी बाहेरच्या तर होच हो, पण आपल्याकडच्या आपण खूप काम करून ठेवलेलं आहे ऑलरेडी याच्यावर. किंवा आपल्याकडे पुराणात, वेदात, भगवद्गीतेमध्ये, मनाच्या श्लोकांमध्ये पण कितीतरी उत्कृष्ट उल्लेख आहेत. गर्भधारणेपासनं किंवा त्या अगोदरपासनं कसे संस्कार व्हावेत त्या बाळावरती किंवा नंतरसुद्धा आपल्याकडचे जे 16 संस्कार आहेत त्याच्यामध्ये हाच अर्थ आहे की काही ना काही पद्धतीत मुलांच्या चांगल्या गोष्टींची वेळच्या वेळेला रुजवात व्हावी. पण आता शिस्त या बाबतीत म्हटलं तर मला नेहमी असं वाटतं की शिस्त याचा अर्थ फक्त कडकपणा, कठोरपणा असं नाही आहे. तर शिस्त म्हणजे मला असं वाटतं की रेग्युलॅरिटी, नियमितपणा, की शाळेतनं आल्यानंतर मूल दप्तरातनं डबा बाहेर काढून ठेवतोय ना रिकामा झालेला, किंवा युनिफॉर्म धुवायला टाकतोय ना, किंवा दप्तर जागेवर ठेवलंय ना, चपला जागेवर ठेवल्या आहेत ना, इथपासनं अगदी लहानपणापासनं प्रेमाने सांगत सांगत त्यांना वाढवलेलं असेल तर या छोट्या मोठ्या सवयी त्यांच्या अंगवळणी पडतात. त्याचंच नंतर रूपांतर शिस्तीमध्ये होतं. ह्यालाच शिस्त म्हणायचं. नंतर रूपांतर होतं ते या छोट्या मोठ्या सवयींमुळे, रेग्युलॅरिटीमुळे. मग ठराविक वेळेला 5-10 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे, खेळायला जाणं, इतरांना भेटणं, 4 गोष्टी चांगल्या शिकणं, चर्चा करणं, छोटे छोटे रोल मॉडेल्स मुलांच्या समोर असू शकतात या बाबतीतले. दरवेळेला आपण टिळक, आगरकर यांचं वाचन मुलांसाठी करूच शकतो असं नाही, करायला पाहिजेच. पहिल्यापासून लहानपणापासून मुलांना मोबाईलवरची फक्त गाणी ऐकवण्याखेरीज रोजच्या आपल्या गोष्टी सांगूनच निजवलं पाहिजे वास्तविक. परंतु ते दरवेळेला शक्य होत नाही. आणि मग काही पालक असं म्हणतात
की आम्ही खूप लाड पण करतो मुलांचे, फक्त अभ्यासाच्याच बाबतीत शिस्त असावी असं वाटतं. पण मुलं त्या पद्धतीत ते घेऊ शकत नाहीत. कारण ओरडा देखील त्यांच्या मनात तितकाच राहतो आणि लाड हा त्यांचा हक्कच आहे, असं त्यांना वाटू शकतं कधीतरी. तर लाड आणि प्रेम याच्यात काही पालकांची गडबड होते. लाड आणि प्रेम. हां, म्हणजे प्रेम खूप करणं जे करतोच आपण, करायलाच पाहिजे. ते लाडाच्या रूपात किंवा वस्तुरूपातलं प्रेम असेल तर जरा प्रॉब्लेम होतो. कारण मुलांना त्यात सवयी लागून राहतात, की काहीतरी मला दिलं वस्तू तरच मला छान वाटणार आहे. नुसतं प्रेम दिलं, शाबासकी दिली, कौतुकाचे शब्द मिळाले तर मला समाधान वाटत नाही. मग त्याचं कॉम्पन्सेशन मला आई-वडिलांनी काहीतरी छान घेऊन दिलं, छोटं-मोठं, तरच मला वाटणार आहे आणि तरच माझी पालकांची जवळीक राहणार आहे. असं विचित्र असोसिएशन होतं आणि त्यावेळेला शिस्त जेव्हा मध्ये येते, अभ्यासाच्या वेळेला, क्लासला जाण्याच्या वेळेला, लोकांच्या समोर वागण्याच्या बाबतीत, तेव्हा मुलं झुगारून लावू शकतात. असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं, शिस्त म्हणजे रेग्युलॅरिटी. रेग्युलरली आपण ज्या गोष्टी करतो, कडकपणे, कठोरपणे करण्याची आवश्यकता नाही. आणि मग तो हळू स्पॅन आपण वाढवू शकतो. त्याचा आवाका वाढवू शकतो, की आज 1.5 तास अभ्यास केलाय, उद्या 4 तास करू, तर माझं करिअर पण चांगलं होऊ शकणार आहे. नक्कीच. मॅम, आपण आता जे आपल्यामध्ये जी चर्चा सुरू आहे, म्हणजे मुलांच्या शिस्तीवरनं वगैरे सुद्धा, एक असा प्रश्न नेहमी विचारला जातो, मुलांना नेहमी मित्र म्हणून बघावं का? मुलं त्याचा फार गैरफायदा पण घेतात आणि मग आई-वडील म्हणून म्हणा किंवा म्हणजे ज्या गोष्टी ज्या पुढे येतात आपल्या, की मुलं जेव्हा पालकांबरोबर किंवा पालक जेव्हा मुलांबरोबर मित्रासारखं वागायला लागतात, मुलं सुद्धा पालकांकडे मित्र म्हणूनच बघतात. मग आई-वडील असण्याचा जो धाक असतो, जो आदर असतो, तो कुठेतरी संपताना काही कुटुंबांमध्ये दिसतोय. तर ही जी हलकीशी रेघ जी आहे, मित्र आणि पालक यांच्यामध्ये, ही नक्की कशी ओळखायची? छान प्रश्न आहे आणि परवलीचा प्रश्न आहे. आपण खरंच मुलांचे मित्र बनू शकतो का? आणि काय बाबतीत, कुठल्या बाबतीत बनायला पाहिजे? तुम्ही म्हटलात तसं, ही धूसर रेषा आहे, ती बाकी ओलांडता नये. कदाचित सवंगडी, मित्र, सोबती हे आपल्या प्रत्येक गोष्टीला होला हो करू शकतात. चला शाळा बुडवून, कॉलेज बुडवून टाईमपास करूयात किंवा एखाद्या क्रशच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत सतत चर्चा करूयात किंवा कॉपी करूयात किंवा घरच्यांच्या विषयी गॉसिप करूयात. शिक्षकांच्या विषयी वेगळी, फारशी बरी नसलेली आपली मतं आपण एकमेकांच्या चर्चा करूयात. पालक म्हणून आपण हे करू शकतो का किंवा करायला हवं का? तर डेफिनेटली नाही. कारण मग तिकडे आपला पालक म्हणून, अनुभवी व्यक्ती म्हणून, मुलांची जडणघडण करणारी त्यांची एक शिदोरी म्हणून आपला रोल कमी होऊ शकतो. आणि मग हे आत्ता आपण नाही केलं तर मुलांच्या बाबतीत कोण करणार? ठराविक वयानंतर मुलांचे मित्र होणं, वेगवेगळ्या भावना चर्चा करून एक्सचेंज करणं, त्यांना घरातल्या मोठ्या छोट्या डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, हे खूप छान आहे. ते व्हायला हवंच अगदी पहिल्यापासून, छोट्या मोठ्या बाबतीत. अगदी आज साडी कुठली नेसू आणि आज ऑफिसला जाताना मला टेन्शन आलंय कारण आज एक मोठं सबमिशन आहे, ते मी केलं नाही, अशा चर्चा करणं किंवा आज माझं हे चुकलं काम करताना, हे मुलांच्या समोर कन्फेस करणं आणि त्यावर मुलांच्या ज्या कमेंट्स येतील त्या झेलणं. कधीतरी मुलं फार समजूतदारपणे बोलतात असाही अनुभव येतो. पण नकळत मुलांच्यात एव्हरीथिंग इज ओके असा ॲटिट्यूड आपण देत नाही होत ना. हे थोडं सुरुवातीच्या काळात बघितलं तर मुलांच्या वैचारिक बैठकीला चांगला आयाम देणं शक्य होऊ शकेल आपल्याला, असं मला वाटतं. म्हणून दरवेळेला मुलांचे मित्र नाही, एक 25शी नंतर मुलांचे मित्र व्हायला काहीच हरकत नाही आहे. जेव्हा की मुलं आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतील, मांडू शकतील मतं आणि त्यांना आपण सल्ला देताना पण फक्त पालकत्व जागृत नाही ठेवणार आपल्यातलं, मैत्रीपूर्ण नात्याने सांगू शकू. पण प्रत्येक नात्यामध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतातच की. मुली किंवा मुलं त्यांच्या रिलेशनशिप्सबद्दल कुठल्याही वयात मुलांना वाटलं की पालकांशी बोलूच शकतात. त्याला मैत्री हे नाव द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे, असं आपलं मला वाटतं. तर त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण वातावरण असणं, तसं घडवणं वातावरण, तसा स्व आपला ठेवणं आणि मुलांचा स्व तसा निर्माण करणं, की मैत्रीमधलं निर्भेळ कम्युनिकेशन
पण त्याच्यात वाटेल त्या गोष्टीच्या होला हो मुलांच्या नाही करू शकत आपण. कारण मुलांना पालक म्हणून आपण सांगणं हे आपलं काम आहे की देर इज नो फ्री लंच. एव्हरीथिंग हॅज इट्स ओन कॉस्ट. तू ॲडिक्शनकडे गेलीस किंवा वेगळ्या विचारांच्यात अडकलीस, अभ्यासाकडे फोकस नाही ठेवलास, तर त्याची हेवी कॉस्ट तुला द्यायला लागणार आहे या न त्या रूपात. हे पालक सांगू शकतात, फक्त ते ओरडाआरडी करून सांगू नये. अगदी लेक्चर्सच्या स्वरूपात पण सतत सांगू नये. तिसऱ्याच कोणाची तरी उदाहरणं देऊन सतत कंपॅरिझनच्या स्वरूपात सांगू नये. मुलांना कळेल, रुजेल, मुलांची स्वाभाविक टेंडन्सी कशी आहे या पद्धतीत सांगावं. म्हणजे ते मुलांनी समोरून नाही म्हटलं तरी आत झिरपत राहतं. मॅम, माझा एक प्रश्न आहे की हल्लीची मुलं म्हणजे चांगलं शिक्षण घेतात, उत्तम शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होत आहेत. असं प्रत्येक वेळी मग अशा वेळी आईवडिलांचं एखादं मत म्हणा किंवा आईवडील जेव्हा काही बोलतात त्यावेळी मुलं त्यांच्याकडे ओल्ड स्कूल म्हणून पाहतात. ओल्ड स्कूल म्हणजे काय? कालातीत असलेल्या काही गोष्टी आहेतच, पण त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीत केली जाते का? मग अशी म्हटलं तसं लेक्चरच्या स्वरूपात आम्हालाच जास्ती कळतंय अशा ॲटिट्यूडने पालक करतायत. आणि खरोखर मुलांची त्यांची मतं असतात, ती स्टडीफुली त्यांनी मांडली तर उत्तम आहे, पण त्यालाही काहीतरी व्हॅलिडिटी असते. त्यांनी पण 4 ठिकाणी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, अगदी यूट्यूब्सवरती किंवा स्क्रीन्सवरनं काहीतरी नॉलेज मिळवलेलं असतं. त्यांची थॉट प्रोसेस असते. तर त्याला आपण लक्ष देऊन ऐकलं आणि खरोखर आत्ता काय करायला पाहिजे या काळाशी संलग्न असलेल्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा विचार घेतला तर बरं होऊ शकेल. त्यांनाही त्याने आदर दिल्यासारखा होतो आणि मुलांना बरंही वाटू शकतं, त्यातनं त्यांचा कॉन्फिडन्सही वाढू शकतो. यावरनं ना मला माझ्याकडे एक काउन्सिलिंगसाठी केस यायची ते आठवतं. मोठ्या हुद्द्यावरचे एक पालक होते, वडील पालक. मी आता अर्थात नाव आणि बाकीचे त्यांचे डिटेल्स सांगणार नाही. व्यवस्थित आर्थिक परिस्थिती होती, सगळं म्हणायला सगळं छान होतं, पण त्यांची दोन्ही मुलं खूप मिटत चालली होती, कोशात चाललेली होती. का? तर वडिलांना कमी वेळ, पण जेव्हा वेळ आहे तेव्हा ते मुलांना इतकी शिस्त लावायचे की ॲट टाइम्स मुलांना ते चिमटे देखील काढायचे. ॲट टाइम्स भलभलत्या शब्दात वल्गना करायचे, वाईट पद्धतीत बोलायचे. मग काउन्सिलिंगच्या दरम्यान खोलात शिरत गेल्यानंतर असं कळलं की एक म्हणजे त्या वडिलांचं लहानपण खूप ट्रॉमॅटिक केलेलं होतं. त्यांचे वडील कडक शिस्तीचे होते आणि त्यांना खूप विचित्र अनुभव गरिबीमुळे देखील आलेले होते, अवहेलना सहन करायला लागलेली होती. सो त्यावेळी लहानपणच्या अनुभवात त्यांच्या मनात हे घट्ट रुजलेलं होतं की पैसे असले तरच सगळं होतं आणि जग फार वाईट आहे. आपण कमांडिंग राहिलो तरच गोष्टी नीट होतात. आता या वडिलांना हे वाटे की आपल्या मुलांना जगाशी 2 हात करण्याची आपण तयारी करून दिली पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रेमासकट आपण घरातनं पण निगेटिव्हिटी देऊन केली पाहिजे, तर मुलं आपली टफ होतील. सुरुवातीला ही मुलं रफ झाली होती, उलट उत्तरं करायला लागली, रेबेलियस झाली आणि मग हळूहळू कोशात इतकी जायला लागलेली होती की त्यांना कळायचंच नाही की बाबा आपले इतके विचित्र पद्धतीत का वागतात. मग जेव्हा काउन्सिलिंग झालं त्यांना कळलं की त्यांच्या प्रेमाचं, भीतीचं, इन्सिक्युरिटीचं रूपांतर काय प्रकारच्या वागण्यामध्ये होतं आहे. तर मुलांना, वडिलांना हे सांगण्यात आलं की ऑल इमोशन्स आर अंडरस्टँडेबल बट ऑल बिहेवियर्स आर नॉट. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतंय आणि आपल्या वागण्याचा काय परिणाम होतोय हे जसं मुलांना सांगायला लागतं तसं पालकांना देखील ते समजून घेण्याची खूपदा आवश्यकता असते. आणि त्यामुळे नंतर त्या घरामध्ये चांगला सुसंवाद सुरू झाला. ते पालक एकदा खूप रडले, मोकळे झाले आणि मुलांच्यात आणि त्यांच्यात खूप चांगलं नातं नंतर तयार होऊ शकलं, अगदी मित्रत्वाचं नातं तयार होऊ शकलं. सो असे वेगवेगळे अनुभव पण येतात. पण तुम्ही म्हटलात तसं मॅडम, मुलांचं सगळं ऐकणं जसं शक्य नाही आहे तसं मुलं काय सांगतात त्या बाबतीत थोडा गौर करणं जरुरी भी आहे. तर मुलांना महत्त्व दिल्याचा पण अर्थ लागतो, पण ते कुठल्या बाबतीत ऐकायचं हे ज्या त्या मुद्द्यावरती अवलंबून आहे आणि त्यासाठी मुलांची तयारी करणं, त्यांनी वेल रेड असावं यासाठी वातावरण देणं हे आपल्या हातात आहे. मग मजा येऊ शकते प्रत्येक घरांच्यात. काही घरांच्यात वादाचं वातावरण असतं,
काही घरांच्यात आज मी हे पुस्तक वाचलंय, त्याच्यातला हा लेख मी वाचून दाखवणार आहे, तू हे वाचून झालंय त्याच्यावरचं अशी मतं आहेत. पॉलिटिकली सुद्धा वेगवेगळी मतं असू शकतात, त्यावर चर्चा झडते आणि खूप रंगत येऊ शकते. वेगवेगळे रंगछटा त्यांच्या भावनांच्यात दिसतात आणि खूप हेल्दी वातावरण त्यांच्याकडे तयार होतं. मुलं कॉम्पिटिटिव्ह तयार होतात चांगली आणि छान करिअर्स करू शकतात त्यामुळे. खूप छान. मॅम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की जो म्हणजे आता जागतिक प्रश्न आहे जवळजवळ. पालकांना जेव्हा मुलांकडनं हवं ते करून घ्यायचं असतं त्यांच्या मनासारखं, त्यावेळी ते काहीतरी एक म्हणजे इमोशनल ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार येतो. आणि हा सेम पॅटर्न मुलंसुद्धा त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी पालकांवरती वापरतात. हे कितपत खरं आहे? हे खरं आहे आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. त्याच्यामध्ये चांगलं, वाईट, खारट, आंबट, तुरट सगळ्याचं कॉम्बिनेशन कायम असतंच. प्रसंगानुसार एखादी चव, एखादा फ्लेवर, एखादं इमोशन जास्ती येत राहतं. परंतु आपल्याला काहीतरी हवं म्हणून खोटं गोड बोलून काहीतरी करून घेणं हे चूक आहे. गोड बोलून करून घ्यायचं म्हटलं तर आपण मग तसं म्हटलं तर आपण मुलांची पहिल्यापासून फसगत करतोच की. मुलांनी 4 घास जास्ती खावे म्हणून मुलांना लहानपणी पण आपण डिस्ट्रॅक्ट करून चिवू, काऊ, गाणी, अमुक-तमुक करत दाखवत असतो की मुलांना पोषक आहार जावा, त्यानिमित्ताने त्यांनी डोळे मिटून पटकन खाऊन घ्यावं. पण फसवणूक कुठल्या बाबतीत केली जाते? बेसिकली हेतू काय आहे? इंटेन्शन काय आहे? त्याचा मार्ग काय आहे? नाही तर मोठेपणी पण मग ब्लॅकमेलिंग, वेगवेगळ्या धमक्या देणं, इतर कुठल्या तरी भलत्याच गोष्टींचा इन्फ्लुअन्स असणं, म्हणजे तो पॅटर्न होतो मग तो behavior पॅटर्न होऊ pattern. शकतो. तर कुठल्या गोष्टींना बधायचंय मुलांच्या आणि किती त्यांना डोक्यावर चढवून ठेवायचंय, हे ज्या त्या पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. पण मुलं पण दुःखामध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, कधीतरी खोटं बोलतात, कधीतरी चोरी करतात, लपवाछपवी करतात. तर हे समजून घेऊन जिथल्या तिथे वेळच्या वेळेला त्यांना सांभाळत पुढे नेलं तर चुकीच्या गोष्टींना तरी खतपाणी घालणार नाही आणि पालक आणि मुलांचं नातं देखील सुदृढ राहू शकेल आणि त्याचबरोबर प्रत्येक मूल आपल्या समाजाचा चांगला नागरिक होण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व खुलू शकेल. त्यासाठी सजग, जागरूक पालकत्व ठेवणं, त्यासाठी जास्ती विचारप्रवण आपण असणं आणि त्यासाठी सतत वाचन करणं, चांगल्या गोष्टींच्या सहवासात राहणं हे आपल्या हातात आहे. प्राजक्ताताई, तुम्ही आज खूप आम्हाला छान मार्गदर्शन केलेलं आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आज शोमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचेही खूप आभार. तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार. आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावरती वेगवेगळी मतं असू शकतात, पण मला माझं मत इथे आपण मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल देखील खूप आभार. धन्यवाद.